जगन्नाथजी, मला हे विचारायचं आहे, हरिचंद्र जगन्नाथजी गुरगे. हरिचंदजी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या मूर्ती गावचे उपसरपंच आहे, आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे, कोणत्या अशा समस्या होत्या जे तुम्ही इथे पाहिल्या ज्या पूर्ण झालेल्या आहे, आणि फ्युचरमध्ये काय प्लॅन राहणार आहे विकासाला घेऊन? त्याचं कसं आहे, आमच्या इथं पाण्याची खूप मोठी समस्या होती. आता मला 2 पंचवार्षिक झाले. 2 पंचवार्षिक ज्या काही समस्या होत्या गावाच्या त्या आम्ही बंदोपर्यंत पूर्ण हल करायचा प्रयत्न. जसं दलित वस्तीमध्ये काही रोड होते, नाली काही गंदगी होती आपल्या गावामध्ये, ते पूर्ण कशी क्लिअर करायची. आणि समोर आमच्या गावामध्ये पाण्याची खूप टंचाई होती. तर पाण्याच्या टंचाईमध्ये आम्हाला दुरून पाणी वगैरे आणायला लागत होतं. त्यामध्ये आम्ही राष्ट्रीय पेयजलची योजना राबवून आमच्या गावापर्यंत पाण्याची सुविधा आम्ही करून दिली. आणि समोर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अजून तरक्की करायची आहे. जर शासनाच्या काही फंड वगैरे जर आम्हाला मिळाले तर आम्ही अजून त्याच्यावर थोडीशी तरक्की करू शकतो. गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे आले तर किती फायदा होऊ शकेल असं तुम्हाला वाटते, आणि कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष आहे गावाकडे असं वाटते का तुम्हाला? हो, शासनाचं दुर्लक्ष आहे गावाकडे असं मला वाटते. कारण गावात जर छोटे मोठे धंदे जर आले तर कसं आहे, गावातले जे लोक सुशिक्षित जे बेरोजगार आहे त्यांना काम मिळू शकेल, त्यांना आपल्या पोटापाण्याची सोय लागू शकेल. तर त्याची समस्या गावापर्यंत लक्ष दिलं शासनाचं ते दूर होऊ शकेल सर, छोटे मोठे धंदे जर आले गावात तर. गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या असते. ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही उपाययोजना आहेत का? आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही नाही देऊ शकत काही. तशा आता MRGचे कामं वगैरे आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आलं फार थोडंफार मदत करू शकतो, पण तेवढा आमच्या ग्रामपंचायतीकडे पैसा उपलब्ध नाही, आम्ही त्यांना मदत नाही करू शकत. गावामध्ये काय कारण वाटते तुम्हाला, उद्योगधंदे न येण्यामागचं काय कारण वाटते? गावामध्ये उद्योगधंदे काय, गावामध्ये आता कसं आहे, सगळ्याच वाटचाल सिटीकडे आहे. गावामध्ये बाकी समजा मोठ्या अधिकाऱ्याचं लक्ष नाही किंवा आमदार खासदाराचं लक्ष जर गावाकडे जर त्याने चांगल्या तऱ्हेने दिलं तर छोटे मोठे कंपनी किंवा फॅक्टरी किंवा धंदा व्यवसाय आणला तर गावाचा विकास होऊ शकते सर.